महाराष्ट्रात पुढील 72 तास मुसळधार पावसाचे असणार आहेत। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकाच वेळी 2 चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती म्हणजेच सायक्लोन सर्क्युलेशन निर्माण झाल्यानं पावसाचा जोर कमालीचा वाढणार आहे आणि त्यामुळे राज्यातील 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह तब्बल 10 जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे। या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय। पुण्यातील घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। यासोबतच हवामानातील या मोठ्या बदलामुळे नागरिकांनी आणि प्रशासनानं सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आलंय। राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान विभागानं अनेक जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचा इशारा दिलाय। पुण्याच्या घाटमाथ्यावरती अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसेच कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरती अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। देशात आणि समुद्रावरती तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील 24 तासात पावसाचा प्रभाव वाढणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट सांगितलंय। आता पावसाचा अलर्ट कुठे आणि कोणता आहे ते देखील पाहूयात। रेड अलर्ट पुणे घाटमाथा तसेच मुंबई, ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा। येलो अलर्ट मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। उर्वरित महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे। दरम्यान ढगाळ वातावरण आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळतोय। अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वाऱ्याच्या चक्रीवादळ सदृश्य स्थितीमुळे पावसाचा जोर वाढला आहे। आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरती आणि उत्तर छत्तीसगडच्या आकाशामध्ये चक्राकार वारे वाहत आहे। त्याचवेळी ईशान्य अरबी समुद्रापासून ते राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसावरून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। या दुहेरी हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालेले आहे। त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।